त्यांचा का बाई सकल मने सगळे बाकी लागी आहे आमचो विषय कितें आसलो आयचो आमी जेन्ना दुसरी फावटी रेजोल्युशन घेतला की आमचे भाडे आसा पळय ते 156 वयल्यान डायरेक्ट 300 पर्यंत म्हणजे आमचे भाडे डबल करपाचो जो रेजोल्युशन घेतला पळय तेजो विरोध करपाक आमी आयज सगळ्या हांगा जमला. तर तसो विषय कसा आमी जेन्ना आमकां कळ्ळें न्यूजार येयले मिडिया रिपोर्ट जालो तेन्ना आमी इमिडिएटली एक निवेदन दिलें सीपीक तशेंच सीओ की आमी बाबा हें आमकां मान्य ना. ताका आतां जाले 8 तारखेक आमी निवेदन दिल्लें. तुमकां कितें सांगलें आमी की आमी रोखडेच डिसिजन कितें घेता तुमचें निवेदन आतां पावलां म्हणून. आमी 8 दिसाचो टायम दिल्लो तो टायम जालो मागीर आमी वचून माननीय आमदाराक मेळ्ळे म्हापशाच्या. तेणी आमकां सांगलेलें की बाबा हे आमी आपूण तेंच्या कडेन उलयता 8 दिसान कितें तो तोडगो काडया. ते 8 दीस जावन गेले परत 8 दीस जावन गेले म्हणून आमकां ह्या विकान आपयल्ले. आतां आयज आमी सीपी आनी आमदार आयज आमदाराचो दीस म्हापसा म्युनिसिपालिटी येवपाचो म्हणून आमी आमदार आनी सीपी दोगी वांगडाच मेळटले म्हणून आमी हांगा जमलात. आता विषय कसा हे भाडे वाड आहा पळय की आमचे सारखे मुळाचेर येतली आमकां अजिबात मान्य ना. ऑलरेडी आमचे भाडे 10% वर्साच्या वर्सा वाडटा. ही समजा ही आनीक वाड केली न्हू जाल्यार आमी सगळे जे आसा दिसता तुमकां हांगा पळय मोजके आतां कितें जाला सगळे बाजार गोंयचे भायर गेल्ले आसा. आमचे जे आमी गोंयकार दिसता पळय ते दिसचे ना हे आमकां सांगपाचें आसा सरकाराक. भाडे वाड केले आमकां अजिबात मान्य ना. तशेंच आनी एक विशय आसा इम्पॉर्टंट म्हणजे तो हाऊस टॅक्साचो. आमकां हाऊस टॅक्स लागता पळय म्युनिसिपालिटी भाड्याक तो इलिगल आनी खंयचीच म्युनिसिपालिटी गोंयची हाऊस टॅक्स आपल्या प्रॉपर्टीची घेयना फक्त म्हापसान घेता. आतां इतके वर्सां आमी भरताले कित्याक सांग तो कमी आसलो. आतां ह्या वर्सा कितें जाला तो अचानक हेंच्यांनी डबल केला. भाड्याक आमकां शॉपाकूय गेला आनी सगळे अख्ख्या म्हापशाच्या घराकूय गेला. आतां घरा आतां आमकां आमचो समजा एक 14 रुपया रेट आसलो हाऊस टॅक्साचो तो डायरेक्ट 30 रुपया गेला. आनी घरांचो 4.5 रुपया आसलो तो 10 रुपया गेला. म्हणजे आमच्याकून घरां जी आमची आसा पळय तांकां चड हाऊस टॅक्स जाला. तांकां आयज तुमी पयला आसतले लोक सांगता उलयना कित्याक सांग लोक संघटीत ना. लोक प्रत्येक प्रायव्हेट तुमी ऐकले आसतले बाबा आमचो हांव 1,500 भरतालो तो आपूण 4,000 येयला तो 4,000 भरतालो तो डायरेक्ट तेजो 12,000 हाऊस टॅक्स जाला. तो आनीकूय वाडपाचो. जिओ टॅगिंग जाले घराचे मोज मागणी जाली का तो 12,000 डायरेक्ट 24,000 जातलो अशें ते सांगतात. म्हणजे ते परवडपाचें ना. आतां कितें जाला लोक काय उलयनात कित्याक सांग लोक संघटीत ना. आमी एक संघटना म्हणून आमी हा आवाज करता हाऊस टॅक्स वाडयला पळय अख्ख्या म्हापशाभर तो कमी जावपूच जाय. कित्याक सांग हे हाऊस टॅक्स ते दिता पळय तेजो आमकां फॅसिलिटी म्हापशाभर कांयच दिनात. कसलीच फॅसिलिटी म्हापशान ना. फक्त कचरो व्हरता ही एकूच फॅसिलिटी. तुम्ही पयला आसतले म्हापशा इतके वर्सां तशेंच आसा. हांव आतां म्हापशा ल्हानपणासून आसा. म्हापशा आमी हांव केन्ना पळयता पळय तशेंच आसा. रस्ते तशेंच आसा बिल्डिंगो तशेंच आसा. कसलेंच डेव्हलपमेंट म्हापशा जायना. कित्याक जायना तर हेंचे मिसमॅनेजमेंट. पयशे येता पळय ते सारके यूज करिना हो आमचो आरोप आसा. तू उलयना तुम्ही उलयना आता जोपर्यंत आमकां आमदार आणि सीपी आता येवपाचे आसा आमकां मेसेज मेळ्ळा जे फंक्शन आसा थंयसून ती मेळयली काय आमी तांकां मेळटले. जोपर्यंत आयज आमकां आमदार आनी सीपी मेळना आमी हांगा ठाण मारतले. तुमच्या सगळ्यांच्या सहमत आणि शॉपांचे कितें तुमच्या शॉपा बंद शॉपां थोडी उगडी आसा. आमी आयज बंद म्हणून डिक्लेअर करूंक नासलो. जे थोडे आमी सगळे चडशे बंद करून येयला थोडी ओपन आहा मार्केट अशें बंद आमी करूंक ना. आमी आतां आमकां हांगा कितें रिस्पॉन्स मेळटलो पळय तेजे आमी आमची फुल्ली रणनीती घडयतली. हो सगळो विषय आमकां सगळ्यांक खबर आसा हे आमी ग्रहीत धरूनच सिद्धेशान सगळ्यांक सांगला. पण पळोवपाक गेले जाल्यार हाऊस टॅक्साचेर एक पयलीं उलया. हाऊस टॅक्स तेंच्यांनी डायरेक्टली 100% वाडयलो पळय तो वाडयल्या उपरांत फक्त म्हापसा मार्केटा खातीर वाडोवंक ना तेंच्या अख्ख्या म्हापशा सिटीक वाडयलो. सो वाडोवपाची जी पद्दत आसा पळय 100% डायरेक्ट वाडप हे खंयच्याच रूल बुकानो दिसना. कोण एग्रीमेंट बसून करता कोण रिन्युवलाचो पिरियड आसता तो एक 10% 15% वाडयता. वाडोवपाची एक पद्दत आसा. गव्हर्नमेंट पेट्रोल बसून वाडयता तेन्ना डायरेक्टली 100चे 200 रुपया केन्नाच करचे ना. रुपया करून इल्ले करून वाडयतले. सो खंय तरी एक काळजान आमच्या म्युनिसिपालिटीचे जे कावन्सिलर आसात तांकां काळजान म्हाका दिसता राम ना. तांकां दिसता कितें की ज्या प्रमाणे ते आपूण करता ते फायनल
तांकां सेन्सिटिव्हिटी म्हणटा पळय जाय इलेक्टेड बॉडी जिखून येयलो लोकांची कितें समस्या आसा ती ताका कावन्सिलरांक समजता जाल्यार ते अशें डिसिजन घेवचे नासले. अशें डिसिजन घेवपा खातीर सारकें कठोर हें जाय ताका हार्ड जाय म्हणजे ते तुमचे पडोपाड आमी आमचे पयशे भरतले हांगासर ट्रेजरी भरतले अशें केन्ना जावंक जायना. आमी तेज्या खातीर हांव आतां हेजो मेंबर ह्या नात्यान म्हापसा मर्चंट एसोसिएशनचो मेंबर ह्या नात्यान आमी सगळ्यांनी एक कमिटीन एक हें केल्लें रिप्रेझेंटेशन डीएमएकूय बी केलां. आमचे ते डीएमएच्या टेबलाचेर आसा ते रिप्रेझेंटेशन की हे वाडत आसा पळय हाऊस टॅक्साची ही चुकीची आसा म्हणून ही केल्लेली आमी सादारण फाटल्या मार्च म्हयन्याच्या आसपास. आनी तसो पळोवपाक गेलो जाल्यार आमचो वेपाऱ्यांचो सगळ्यांचो जो हो समस्या आसा पळय ती एक तरेची विकृती कशी जाल्लेली आसा म्हापसा म्युनिसिपालिटी आनी वेपारीचेर आमकां जो अन्याय जाता. पयलीं आमचेर एक कोणे तरी आमचेर PIL घातली आनी थंयसर आमकां शिरकोवन आमचेर एक आहत केलो. आमी भिवून सगळे आमदारा कडेन गेले घरा कडेन गेले 28 फेब्रुवारी 2003 गेले 2023 गेले आमी. थंयसरल्यान आमकां आमचो जो तो एक विशय सॉर्ट आउट जायना अशी तांकी तलवार एक थोड्या वेपाऱ्यांचेर आसली. त्या मनशान हाऊस टॅक्स वाडयलो. आतां हाऊस टॅक्स वाडयलो आनी आमी चल आसूनी भरुया एकदाचें म्हटलें म्हणटकूच जे कितें हाऊस टॅक्स 100 रुपया उदाहरणा खातीर उलयता 100 रुपयाचो हाऊस टॅक्स आसलो तर 200 रुपया जाले आनी आमी भरले खूब जाणांनी घरांनी बी भरले सगळ्या. आतां विशय जाता की ते थंयसर आमी ऑब्जेक्ट करूंक ना म्हणूनच आतां हो विशय परत येयलो रेंट वाडोवपाचो. पयशे ना तेंचे कडेन म्हणटात तेंचे कडेन खंय खंय सबमिशनां करतात चीफ ऑफिसर बी की तेंचे कडेन पयशे ना डेव्हलपमेंट करपा खातीर. मागीर फायनान्शियल मिसमॅनेजमेंट एक कळून येता आनी तांकां जर तेंचे कडेन जर पयशे ना जाल्यार 200 सुमार दुकानां बांदून तेंच्यांनी दवरल्या गेल्या 20 वर्सां गेल्या 15 वर्सां सादारण ती खाली आसा काय ना. हांव बेश्टोच फटींग उलयना न्ही म्हणटकूच ही खाली आसा आमकां सगळ्यांक खबर आसा. तीच जर टेंडरिंग केल्ली तीच जर लोकांक भाड्याक दिल्ली जाल्यार तेजे वयल्यान उत्पन्न येतलो आसलो लेटस्ट रेटीचेर येतलो आसलो. तो करिनात ते फक्त इजी वे म्हणजे कितें प्रॉब्लेम जालो की भाडे वाडय. आतां तसो भाडे वाडयतना पसून खंय तरी उदक सांगला त्या प्रमाणे कठोर वृत्तीन जर तेंच्यांनी पळयलें डायरेक्ट 100% वाडयले. एक्चुअली जर वाडोवपाचेच असले जाल्यार आमचे जर सगळ्या वेपाऱ्यांक जर आपूण हाडून आमची जर खंय तरी एक कन्सल्टेशन घेवन एक खंय तरी वयर सकल करून एक 5-10 रुपया 5-10% वाडोवपाक जर एक वन टायम म्हणून कितें केल्लें जाल्यार एखाद्या वेळी सगळ्यांचे सहमतीन संघटना बी आमी पटोवन घेतले आसले आनी पटोवन दितले आसले लोकांक. पण तशें ना डायरेक्टली आमी मालक आनी तुमी वेपारी. सांगपाक इतलें सद्दां मिडिया मार्फत म्हापसा नगरपालिका ही म्हापशा नागरिकांची कस्टोडियन आसा. आमची जी सिवीक बॉडी आसा आमकां जी सगळी वेवस्था दिवंक जाय आमकां आमची ड्रेनेज सिस्टम आमचे सगळो जो कितें कचऱ्याचो मॅनेजमेंट रस्ते मॅनेज करूंक जाय स्ट्रीट लायट मॅनेज करूंक जाय ही तेंची जबाबदारी आसा. ते करतना लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडीचो एक तांकां उत्पन्न म्हणून त्या टायमाचेर मार्केट बांदून दिल्लेले तेतूंतल्यान तांकां दुकाना वयल्यान भाडे येतले आनी भाडे येवन ते सगळे मॅनेज करतले प्लस हाऊस टॅक्स येतले आसले. आतां हो विशय कसो जाला की तांकां पावना म्हणटात ते पयशे पावना जाल्यार मागीर तेंच्यांनी कसो विचार करूंक जाय कसो बजेट प्लेस करपाचो. फक्त भाडे वाडयले आनी बाकीचे टॅक्स वाडयले आनी तेतून ते सगळ्यांक जर करतले जाल्यार मागीर प्रश्न येता कितें की डोंगराचेर जी घरां आसा तेंच्यांनी हाऊस टॅक्स भरल्या काय कितें तेंचे कडल्यान सारकी रिकवरी करता काय कितें कोण भाड्याक रावतात घरांनी सेपरेटली तेंचो कलेक्शन करता काय कितें जे कोण रजिस्टर्ड आसा जे कोण आमी सरळ सात्वीक पद्दतीन आमी आमचो वेव्हार करता आमी आमचे हाऊस टॅक्स आमचे लायटीचे बील आमचे उदकाचे बील जरी तांकां लागना ते आमचे रेंट आमी टायमार भरता. आमकां एखादर आमचो इन्स्टॉलमेंट आसलो वेपाऱ्यांचो आमी टायमार भरता. आमच्या कडेन एखादर मातशें कमी जर जालें जाल्यार एखादर आमी एक दिसाचे आमचो पर्सनल कितें एन्जॉयमेंट फाटीं दवरतले पण भाडे टायमार भरतले. अशी जर आमची वृत्ती आसा म्हणजे आमी एक सरळ वचपी लोक जाले वेपारी आनी तरी आसतना आमकां तांकां परवडना जालें की आमचे कडेन येवन ते आमकां हें करतात. डोनेशन जर जाय जाल्यार एखाद्या कोणाक जमता तो दितलो आसलो हे डोनेशनूय न्ही हे डायरेक्ट हुकुमशाही केल्लेली आसा म्युनिसिपालिटीच्या नगरसेवकांनी. सो अशें जावंक जायना. त्या खातीरूच आमी हांगासर आतां आमचे काल पसून उलोवप जालें आमी रिप्रेझेंटेशन हाऊस टॅक्सा नंतर आमी जेन्ना भाडे वाडत जाली तेन्ना सिद्धेशान सांगलें की आमी म्युनिसिपालिटीक बरोवन दिलें डीएमएक बरोवन दिलें चेअरपर्सनाक येवन मेळ्ळे त्याच्या उपरांत आमी परत आमदाराकूय मेळ्ळे तेन्ना हांव नासलो आमदाराक मेळटाना म्हणल्यार आमदारान तांकां सांगलेलें की 8 दिसांनी तोडगो काडटा म्हणून
आता विषय कसो जाता की सगळेजण येऊन कमिटीक विचारतात तुम्ही कितें करतात, तुम्ही फिक्सिंग केल्या काय कितें, तुम्ही तुमच्या भितरूच कितें करतात काय कितें. सो आता विषय आम्ही हांगा येताना काल एक सगळ्या कमिटी मेंबरांनी अशेंच ठरयले की आम्ही आनी काय करू शकना, आम्ही सगळ्या वेपाऱ्यांक सांगपाचे. आणि वेपाऱ्यांनी काल जेन्ना फुलाच्या मार्केटान एक इमर्जन्सी मिटींग जाली, जे कोण सगळेजण नसले तरी जाल्यार एक 50-60 जाण तरी जमले आणि तेंच्यांनी म्हणले की आमकां आनी हेच्या फुडें तुम्ही कमिटी म्हणून उलोव नाका, आम्ही सगळे वेपारी म्हणून मेळया. आणि आयज वेपारी म्हणून आम्ही हांगा आयल्या म्हणटकूच आम्ही इतलेंच सांगपाक सोदता आतां हांगासून मिडिया मार्फत आनी गव्हर्मेंटाकूय कळोनी की आमकां कितें जाय, आमकां न्याय जाय. आमकां पद्दत आसा पळय ती भाडें वाडोवपाची बी पद्दत, आमी कंट्रिब्युटर, आमी टॅक्स भरतात, आमी जीएसटी भरतात, आमी रिस्क घेतात, MSME आमी बेश्टेच ना. आमच्या खातीर ट्रेडर वेलफेअर बोर्ड केल्लो आसा प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीन की जेणे करून आमच्या वेपाऱ्यांचे अशे समस्या सॉल्व करपा खातीर खंय तरी नॅशनल लेवलचेर बसून तेंच्यांनी पॉप्युलेट जायत आसात सगळे. रिप्रेझेंटेशन गोवाकूय बी दिला. म्हणल्यार एके सायडीन असो विशय जाता, एके सायडीन आमकां हांगासर नगरपालिकेचे कावन्सिलर हे वेळार आमकां डिसिजनां घेतात, आमदाराक कॉन्फिडन्सान घेयना हें कळटा, कारण आमदारानूच सांगला की आपल्याक हे खबर ना म्हणून तेंच्यांनी वाडयल्लेले म्हणून, तेंच्यांनी रेझोल्युशन घेतलेले म्हणून. आणि आमदारान सांगला की आपूण जे कितें म्हाका सिद्धेशान आपूण सांगला त्या प्रमाणे आमदारान सांगला की चेअरपर्सन आणि व्हायस चेअरपर्सनाकडे उलोवन आपूण तेजेर तोडगो काडटा म्हणून 8 दीस पयलीं सांगलेलें. सो आता ह्याच विशयाचेर आमी आमदारा कडल्यान एक उतर घेवपा खातीर सगळे जाण मेळून सगळे ठरयलेल्या प्रमाणे आयल्या. आणि म्हाका तरी दिसता आमी आतां संघटीत येयल्या रोखडेच 5 मिनटांनी आमी अशें समजूंक जायना की जालें म्हणून. एक तर आता आमदार येतले तेन्ना आमदार ज्या प्रमाणे म्हापशाचो आमचो कैवारी कसो हँडल करता म्हापशाक त्या प्रमाणे तेणें एक्चुअली आमचो हो विशय सॉर्ट आउट करून म्हाका दिसता ताका कॅपॅसिटी आसा तो करून दितलो. पण ते दिवंक जाय, आयजूच हेजो निकाल लागोवंक जाय. ना जाल्यार मागीर वेपाऱ्यांनी कितें जाय तें वेपाऱ्यांनी करचें. कमिटी म्हणून हांव बसून त्या कमिटीचेर आनी रावतना हांव रिजायन करता ना जाल्यार अशें जर आमच्या तुमचें जर काय हें जायना जाल्यार एक्टिविटी जायना जाल्यार. कारण कशें आसा नाल्यार जबाबदारी घेतली मागीर बोटां आमचेर दाखयता, आमकां फिक्सिंग करता, अशें जावंक जाय. एक प्रश्न आहे तुमचा, जसं तुम्ही म्हटले की आम्ही बरंच वेळा तुम्ही येयले ना